टीम आहे आम्ही गाण्याची टीम आहे ना नाही रे मग कुठली टीम आहे विकिंग्स ही काय सायलची जर्सी आहे ही मॅच टीम यांच्यातून केलं कुठल्या टीम मध्ये होता कुठल्या टीम मध्ये होता टीम मध्ये कुठला होता मी तो चला लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे प्रथमतः आलेली जोडी मैदानामध्ये बघू शकतोय प्रज्वत आणि पुष्कर आणि गोलंदाजीसाठी आले तो बाळा चांगली खेळी त्यांची मागच्या सत्रामध्ये राहिली होती अगदी विकास वारत आपण बघू शकतोय चांगले गाईड करतात आपल्या संघासाठी चला पंच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे बाळा खरत आहे बॉलिंग साठी आणि ते पहिल्या चेंडूवरती मोठा आदरा परतावा लागेल प्रज्वत यांना सुरुवात आपण बघू शकतोय अगदी खराब झाली आरडी बॉयज या संघाची आणि आता फलंदाजीसाठी आले ते स्वप्नील जंगम इथून जर तुम्हाला सामना विजय असे करायचा असेल तर चांगली धाव संख्या निर्माण करणं हे गरजेचंच आहे पहिल्या चेंडूत चांगला स्टार्ट दिला होता आणि ते डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जाईल एक धाव ऍड होईल स्वप्नील जंगम संघाचा श्री गणेशा करतील 2 चेंडूचा खेळ संपलाय एक धाव संख्या झालीये त्याच प्रकारचा फटका होता अगदी डिक्लेअर झोन मध्ये गेला एकेरी धावेने सुद्धा चांगलं स्कोर निर्माण होतं 3 चेंडूचा खेळ संपलाय 2 संख्या झालेली आहे आणि ते डायरेक्ट झेल होता विकास वार तिथं तैनात होते आणि ते काय घडते काय बिघडते आपण बघू शकतोय कोण बाद असेल आमचे पंच आम्हाला सांगतील पंच सांगायचं कोण आउट आहेत ते रनआउट असतील ते डिसिजन पेंडिंग असेल पंच आम्हाला सांगायचं कोण बाद आहेत मी विनंती करतो की बाबूराव यांचा निमेश मोहिते तुम्ही सत्कार करावा निमेश मोहिते मी विनंती करतो बाबूराव यांचा तुम्ही सत्कार करावा आणि ते डिसिजन पेंडिंग असेल डिसिजन पेंडिंग असेल चेक केलं जात आहे सामना थांबवता आहे का ते पंच आम्हाला सांगतील ते स्वप्नील बाद असतील परतावं लागेल स्वप्नील यांना आणि आता फलंदाजीसाठी आलेत ते किरण आलेत फलंदाजीसाठी चेंडू संपलेत ते बॉल किती आले बॉल 4 चेंडूचा खेळ संपलाय पुष्कर असतील स्ट्राइक वरती आणि ते पुष्कर सुद्धा चुकी करतायत ते संघाची परिस्थिती एकदम कठीण काळात चालू आहे दुष्काळामध्ये चालू आहे ही अशी परिस्थिती आरडी बॉयज या संघाची बघतोय लागोपाठ विकेट गेले या संघाचे
प्रथमतः सलामीला आले होते पुष्कर आणि प्रज्वल, त्या दोन्ही फलंदाजांनी आपली विकेट गमावली. ते संघाचं कुठल्याही प्रकारचं चांगलं स्कोरिंग झालं नाही. पहिला षटक आहे, 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि ते अजून एक फलंदाज बाद. काय गोलंदाजी राहिली बाळा यांची आणि ते विकेट जर उद्याची बाला खरेची पहिलीच ओव्हर असेल तर पहिल्या ओव्हर मधल्या पहिल्या चेंडू जर विकेट घेतला तर तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. विकास वारद आले गोलसाठी. चांगला फटका किरण पवार यांच्या, अगदी टॅप फटका होता. 2 डिक्लेअरच्या 2 ह्याच्यामध्ये जाईल चेंडू. धावसंख्यात वाढ, धावसंख्या झाली ती 4. अगदी कठीण काळात खेळतायत आरडीबाई संघ. चांगला फटका. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये नवीन आहेत, त्यांच्या समोर असतील. विकास वारद चांगले गोलंदाज आहेत, अगदी अनुभव आहे. चांगला फटका आणि ते खराब क्षेत्ररक्षण. दोन्ही खेळाडूंकडून खराब पाठवून बॅकअप सुद्धा नाही भेटला आणि जाईल चेंडू. 2च्या डिक्लेअर मध्ये धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 6-7 झाली आहे. इकिरे दुहेरी सुद्धा धावसंख्या होते. तेच काम रणजित करतात आपल्या संघासाठी. त्यांना माहिती आहे पाठीमागे विकेट उरले नाहीयेत, आपणच काहीतरी खेळ करून चांगला स्कोर निर्माण करूया. चेंडू झालेत ते 4. फुलटॉस चेंडू निर्माण केला. 1 धाव कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण विकास करतायत. किरण पवार असतील स्ट्राईक वरती. शेवटचा चेंडू षटकाचा आणि ते वाईट चेंडू असेल. शेवटचा चेंडू षटकाचा आणि ते चुकी. फ्रंट फुटला जाऊन परत बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न होता, तो प्रयत्न अनसक्सेसफुल झाला आणि ते परतावं लागले ते किरण पवार यांना. अजून एक गडी बाद झाला, म्हणजेच गडी बाद असेल ते 4. शेवटचं षटक असेल. धावसंख्या झाली ती 10 झालीये. शेवटचं षटक असेल महेश तुरणे. आपण बघू शकतो मागच्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, अगदी डिफेंड केल्या होत्या धावा. तेच महेश तुरणे या सत्रामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी करतील का? 2 षटकामध्ये धावसंख्या झाल्यात 10. विकेट तंबूच्या आसऱ्याला आहेत त्या 5 या. नाही रणजित असतील सागोदी ज्यांनी एकेरी दुहेरी धावसंख्या वाढवली आणि ते चांगली गोलंदाजी आपण महेश तोरणे यांच्या पहिल्या चेंडू तुम्ही बघू शकतोय. दुसरा चेंडू या षटकाचा. टॅप फटका खेचण्याचा प्रयत्न, तो सक्सेस झाला. 2च्या डिक्लेअर मध्ये गेला. धावसंख्यात वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. बोलते का 2 चेंडूचा खेळ संपलाय. तिसरा चेंडू महेश तोरणे यांचा आणि त्याच प्रकारे फटका होता. इथे धावसंख्यात वाढ आपण बघू शकतोय. जिथे पहिल्या 2 ओव्हर मध्ये काहीच धावसंख्या नव्हत्या आल्या, तिथे धावसंख्यात वाढ होऊन धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 4था चेंडू या षटकाचा. चांगला फटका होता आणि ते चांगली आणि ते परतावा लागेल. ऑल आउट असेल संघ, म्हणजे आता ते जायला लागेल मैदानामध्ये आरडी बॉयज या संघाला आणि ते करावं लागतील डिफेंड. लो स्कोरिंग मॅच आहे. 18 चेंडू 16चं समीकरण असेल. जर आपण पहिल्या षटकाचा विचार केला ना, तर पहिल्या षटकामध्ये धाव संख्या आल्या होत्या त्या पहिल्या षटकामध्ये 2 धावा आणि 2 विकेट आल्या होत्या. बाळा यांनी टाकली होती गोलंदाजी. त्यानंतर आले विकास, त्यांनी 8 धावा खर्च केल्या.
त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये महेश तोडण्याने 5 धावसंख्या, एकूण धावसंख्या झाली ती 15 आणि विजयासाठी धावसंख्येचा असेल ते 16 आहे टार्गेट. प्रथम आलेली फलंदाजीला जोडी बाळा आणि गणेश आणि बाळा ते एकेरीने दुहेरीने धावेने समाधान मानतील आणि एक सिंगल धाव काढून गणेश यांना स्ट्राईक देतील. एक चेंडू एक धाव. ते खराब फटका, अगदी स्ट्रेट ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न होता, डिक्लेअर झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला फटका होता आणि ते खराब क्षेत्ररक्षण. संजित तिथं तैनात होते. फंबलिंग झाला आणि चेंडू जाऊन पोहोचला 2च्या डिक्कीमध्ये. ते आपण प्रेक्षक बघू शकतो, अगदी आवडीने मॅच बघत आहेत आणि ते फंबलिंग कीपर सुद्धा करतायत. ते वाईड असल्याचे पंच आम्हाला सांगतायत. चांगला फटका, डिक्लेअर झोन जाईल. पंच आम्हाला सांगतील 2 धावा आहेत. चांगला फटका होता, तेवढा चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा आपण बघू शकतोय. किरण तिथून बॅकअपला आले आणि चेंडू अडवला. आणि चांगलं क्षेत्ररक्षण पुष्कळ तिथं तैनात होते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली ती 8. इथून करायची असेल धावसंख्या 12 चेंडू 8. बाला असतील स्ट्राईक वरती. फुलटॉस चेंडू होता, फुलटॉस चेंडूला सन्मान दिला आणि 1 धावेने सन्मान देतील चेंडूला. स्वप्नील आलेत गुलांसाठी. अगदी इझी मॅच आहे, आपण बघू शकतोय. लो स्कोरिंग मॅच आहे आणि आमचे बाबूधुरी तिथून चेअर करतायत टीम साठी. तिसरा चेंडू षटकाचा आणि ते 1-1 धावेने विजयाच्या वाटचाल आपण बघू शकतो जात आहेत ते किंग्स हा संघ. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडू ती सिंगल धावा आल्यात, म्हणजे 3 चेंडू 3 धावा. चौथा चेंडू या षटकाचा. एक्स्ट्राची धाव आपण बघू शकतोय. शेवटपर्यंत एफर्ट्स आले प्रज्वत यांचे. चांगला फटका खेचण्याचा प्रयत्न होता, थोडासा फंबलिंग बघायला भेटला आपल्याला. 2 धावा ऍड होतील आणि इथून धाव संख्या करायच्या असतील त्या 2. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 14 आकड्यावरती. ते आपण बघू शकतो विजयी फटका असेल. किंग्स संघ विजयी होतात आणि यानंतरचा सामना असेल. यानंतरची मॅच असेल ती मोरे सरकार विपक्ष RS फायटर्स. मोरे सरकार आणि RS फायटर्स या लगेच आपल्या नाणेफेक